तर हे गाइस, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर थंबनेल बघून तर तुम्ही समजलेच असाल आज काय आहे आणि आम्ही कुठे निघालोय. तर माझं सर्व आता आवडलंय. कृष्णा आता अंघोलीला जाणार आहे. त्यानंतर आम्ही चहा नाश्ता करून 4:30 पर्यंत निघू. तर भेटू तुम्हाला. वॉलेट चेक करत होतो घेतलाय का. इथं जायचं आणि पैसे नसायचे. चल. तर आज कृष्णाच्या भावाचा पण बड्डे आहे. आम्ही त्यांच्या इकडे आलोय. त्यांना विश करू आणि मग इथून आता निघू. तर ते येतील आता. बांबोळीच्या इथं आलोय आम्ही. बघा ते चहा घ्यायला थांबलोय. खूपच जास्त थंडी आहे फिरून. आता एवढी लागत नाही. जेव्हा तिकडे होतो कोल्हापूर साईडला मी येत होतो तेव्हा म्हणजे जेव्हा उजेडत होतं ना तेव्हा वाटत होती. आता काय एवढी लागत नाही. काय घेणार आहे चालेल ना. चहा कॉफी आले. चहा वगैरे घेतलाय. एलियन पण रेडी आहे. निघतो आहे लोक आता. भेटूयात पुढे. आता आंबाघाटामध्ये पोचलोय आणि हा बघा व्ह्यू. आंबाघाटचा व्ह्यू. रस्ता खूपच खराब आहे. गाड्या अटकत आहेत सगळ्या येऊन. रस्ता बघा किती खराब आहे. ट्रॅफिक जाम आहे पूर्ण. वरती तर अजून ट्रॅफिक जाम होतं. आता जरा कमी झालंय. गाड्या अटकतात रोडमध्ये. तर गाईज आता फोटो व्हिडिओ काढलेत आम्ही लोकांनी. थांबलेलो 2 मिनिटं. जरा थंडी पण लागत होती म्हणून. आता थोडी थंडी कमी आल्या. तर भेटूयात थोड्याच वेळात. बाय बाय. मॅडमने डोसा ऑर्डर केला. चीज मसाला डोसा. चीज मसाला डोसा संपणार की नाही माहिती नाही. आमचा संपला. लेमन टी पण आले. तिकडे मला बोलत होता डोसा संपणार नाही आणि स्वतःची प्लेट बघा त्याची. नाही जरा मला फक्त 2 मेंदू वडे होते छोटे छोटे. ते पण एक खाल्लाय आणि एक अर्धा खाल्लाय आणि मला बोलत होता. नाश्ता वास्ता करून झाले आमचं. हे बघा या हॉटेल संकेत म्हणून एक हॉटेल आहे. कोंडगाव म्हणून गाव आहे. नाश्ता वास्ता केला आणि सर्व होतं. गार्डन मिनी स्टोर जेवण मस्त आहे. बाग छान हॉटेल वेटेल सगळं मस्त हॉटेल. नाश्ता वास्ता झालाय. आता आम्ही निघते. वेळ झालाय. 9:30 झाले. आम्हाला 10 वाजता पोहोचायचं होतं. 9:30 झाले तिथे. 11:30 12 वाजणार आहे जाईपर्यंत. निघूया आता. तर गाईज फायनली आम्ही रूम घेतले. म्हणजे आलो. खूप टाईम झाला येऊन आम्हाला. मी आलो इथं श्री गणेश कृपा करून एक हॉटेल आहे. ते रूम बघितले. चेकिंग केलं आहे आम्ही. तसं चांगलं आहे. मस्त ग्रीनरी आहे आजूबाजूला पूर्ण. हे बघा हे हॉटेल आहे. इथं फर्स्ट फ्लोअरवरती आहे. तर पार्किंगसाठी पण जागा आहे. इथं हॉटेल आहे वरती. नाश्ता जेवण इथं करू शकता तुम्ही. पार्किंगसाठी पण मस्त जागा आहे. एकदम शांत आहे. कोणाचा दंगा नाही काय नाही. आवाज नाही कोणाचा. इथं 2 बटन आहेत. समजा चुकून तुम्ही आतमध्ये लाईटी चालू ठेवल्यात लॉक करून गेलाय नंतर तुम्ही इथून बाहेरून चालू बंद करू शकता. इथं बेड आहे. डबल बेड आहे. हा TV काही नाही आहे रूममध्ये. इथं एक टेबल आहे छोटा. इथे चार्जिंगचा प्लग आहे. इथं एक मिरर आहे.
इथं वॉश बेसिन पण आहे. ते इथं एक मिरर आहे आणि हे वॉशरूम आहे. ते इंग्लिश टॉयलेट आहे. तर गरम पाणी थंड दोन्ही पाणी आहे इथं. तर ही होती आमची रूम. आणि नंतर आता थोडं फ्रेश होतो. त्याच्यानंतर आम्ही लोक बाहेर जाणारच आहे. तर खूप थकलो आहे. सकाळी किती लागा 5 मी 2:30 वाजता. 2:30ला मी पण 2:30ला उठलो आहे. पण मी उठलो नव्हतो. फोन घेऊन बसलेलो मी. आणि घरातून निघापर्यंत किती वाजले आपल्याला 5 पर्यंत मी घरातून निघालो. आता वाजले किती बघा 12 वाजले. म्हणजे किती तास झाले आपल्याला 7 तास झाले. रोड खूप खराब आहे. खूप म्हणजे खूप खराब आहे. पूर्ण रोडचं काम चालू आहे. ट्रॅफिक तर एवढी होती. आंबा घाटात तर एवढी ट्रॅफिक होती. जवळजवळ तिथं आमचं एक तास तरी तिथे गेला असणार आहे. त्याच्यामुळे लेट झाला मला. नंतर आम्ही आलो असतो पहिले 10 वाजेपर्यंत आलो असतो. इकडे तर रूमवर केक वेक कट करणार आहे, नाही तर तिकडे. आणि उद्या जर टाइम भेटलास तर कुठे म्हटलेलं मी, कुठला गार्डन तो अमेझिंग पार्क काहीतरी असंच कुठला तरी पार्क आहे. लय मस्त आहे. तिकडे पण जायचं आहे, फिरायचं आहे, लय फिरायचं लय. आपण आता जरा हे करणार, थोडी रेस्ट करतो. रेस्ट करून फ्रेश भेटतो तुम्हाला नंतर. आम्ही आता तयार झालोय आणि बर्थडे गर्ल पण तयार होते आहे. खूप वेळ लावते तयार व्हायला. मी पण तयार झालो. आंघोळी केली मस्त येऊन पहिला गरम पाण्याची. मॅडम तयार झाल्यात. छान दिसते. मी पहिली गोष्ट मेकअप करत नाही. कृष्णाला पण तुम्ही जरा कमेंटमध्ये विचारू शकता. मी आज फर्स्ट टाइम मेकअप केलं, हो की नाही? हो म्हणजे हो बाई हो. तर निघतोय आम्ही. तू झालं? खूप दमल्यासारखं होत होतं म्हणून पहिला दर्शनच्या बाहेर लिंबू पाणी पिणार आणि मग आज दर्शन करायला जाणार. प्रस्थान श्रीदेव गणपतीपुळे. तर आता आतमध्ये एंटर केलंय आम्ही. तर मला वाटलं नव्हतं आजच्या दिवशी तरी एवढी गर्दी असेल. खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. गर्दी बघा किती. हे वातावरण नशीब आज थोडं हे तरी आहे, क्लाउडी नाही आहे जास्त. आता समुद्राच्या बाजूला त्या थंडी पण असते. एवढी पण थंडी नाही आहे. म्हणजे थंडी गरमी मिक्स आहे. थंडी पण आहे, जिथे थंडी पाहिजे तिथे थंडी आहे, आणि जिथे गरम पाहिजे तिथे गरम आहे. हो. तर जातो आतमध्ये अलाउड नाही आहे. तर गाईस आमचं आताच दर्शन झालंय. आम्ही आता आमच्या रूमवरती जाऊ आणि चेंज करून बीचवर येऊ. ते बघून असं कधी जातोय तसं होतं. तर आम्ही आता आमच्या रूमच्या तिकडे निघालोय. टी शर्ट्स घेतलेत 2. कृष्णाला एक घेतलं, मला एक घेतलंय. गडबडीमध्ये टी शर्ट आणायचं राहून गेलं आणि जे रूम जिथे त्यांनी टॉवेल ठेवला नव्हता तो त्यांनी टॉवेल दिलेत आणि मला चष्मा घेतलाय. राहिले आता चेंजिंग करून परत जाणार आहे लगेच. आणि गाईस आम्ही काही खाल्लं पण नाही आहे. तिकडेच आता पिझ्झा खाणार. पिझ्झा त्याला काहीतरी नाश्ता करायला लागणार आहे. खूप क्राऊड आहे. एवढा क्राऊड आहे ना, आम्हाला वाटलेलं काय क्राऊड नसणार, आरामात दर्शन होणार. बीच वरती आलोय. पहिला काहीतरी नाश्ता करून घेतो. गर्दी बघा तरी एवढी नाही आहे. मागाशी लय होती गर्दी. आता थोडं ऊन कमी झालं त्याच्यामुळे सगळी थंडी लागायला लागली म्हणून सगळी पळाल्यात. नशीब बाबा मला असं खाण्यापिण्याचा शौक नाही आहे. लय सुखी माणूस आहे मी. तर गाईस आम्ही आता हॉटेल सम्राटमध्ये आलोय. तर एक व्हेज स्पेशल थाली आम्ही ऑर्डर केली आहे.
कारण 2 तर आमच्याकडनं जाणार नाही. आता तिकडे पाण्यात जाऊ तर तिकडे बाहेर स्ट्रीट फूड आहे, तर आम्ही तिकडे पण नंतर काही खाऊ शकतो. संध्याकाळचं ते अजून स्ट्रीट फूड लागतं. तर आता काय फक्त एकच ती थाली मागवली आहे, ती खाणार आणि मग जाणार. तर गाईस आमचं आता जेवण करून झालं आहे. व्हिडिओ काही काढला नाही, विकनेस फील होत होता. तर लॉकरमध्ये चप्पल, रूमची किल्ली आणि गॉगल्स वगैरे ठेवू आणि मग जाऊ बाजूला रे तू या समोरच्या व्ह्यू कडे आणि एन्जॉय करू. एन्जॉय. गाईज पहिला स्पीड बोटला चाललोय आणि व्ह्यू बघा, सूर्य पण मस्त खाली आलाय. स्पीड बोट झाली आता. स्पीड बोट काय स्पीडच नव्हती. नाही, ते जेव्हा असं उलट होत होतं ना तेव्हा असं वाटलं मी वजन जास्त असं पूर्ण पडणार बाबा. त्याच्यात तर मी ह्याला बोलली माझ्या मागे बसले, तुम्ही पुढे तू मागे. आता हे ब्ल्यू वाली मध्ये जायचं आपल्याला. हो ऐक, तिच्यात बसायचं आहे, पाय चांगल्या टाकून म्हणते. ऐक इकडे बघ, मी इथे बसते तू इथे बघ, मी इथे बसणार तू इथे बघ, असं समोर समोर नाही हा बिलकुल. फोटो काढ. ड्रॅगन बोट मध्ये बसलोय आम्ही. आता जर काय डुबलं बुबलो तर बोलतो पाठीमागे पकडून. व्ह्यू बघा ना, सनसेट पण झालाय मस्त, ह्याच्यावर भारी वाटतं. नाही काय भेटते झालं. तो इधर से टर्न लेने का हो गया. वो जो बहुत छोटी वाली थी ना, वो बनाना करके वो इधर गिर गई थी. आलात ना तर या राईट मध्ये नका जाऊ कधी, बिलकुल नका जाऊ. अरे असं कोण वाटतं. राईट झाल्यात मजा नाही आली. नाही मजा आली. 500 रुपये गेले. पण व्ह्यू बघून मी खुश झालो. व्ह्यू बघ, स्पीड बोर्ड मध्ये मजा आली. व्ह्यू छान आहे सोडण्याचं काय. आणि तुम्ही पण जर इकडे कधी पण आलात तर पहिला पेमेंट करा. पेमेंट नाही, कारण इकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. खूप म्हणजे जास्तच प्रॉब्लेम आहे इकडे. होत नाही कधी कधी. कधी कधी त्यांच्या बँकेचा सर्व्हर डाऊन असतो, कधी कधी आपल्याला नेटवर्क नसतं. 5G चालू आहे इकडं तरी पण.
आहे का मॅडमांना विचारू? पिझ्झा खायचा आहे. पिझ्झा नसू दे, गणपती बाप्पा पिझ्झा नसू दे. दादा पिझ्झा आहे. यस. तर गाईज बीचवरून आलो रूमवरती, फ्रेश झालो, कपडे चेंज केलो आणि आता बघू बाहेर कुठल्या तरी हॉटेलला कुठे जेवायला चाललो आहे. बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे. केक बिक घ्यायचा कुठे बघूया तर कुठे भेटते. आणि बड्डे गर्ल बघा, बड्डे गर्ल मस्त तयार झाले. कमेंट करून नक्की सांगा कशी दिसते. चला आम्ही पण निघतो, बघू कुठं तरी हॉटेलवर त्याला जेवायला जायचं आहे. केक घेऊया पहिला. अमेझिंग पार्क, बरं चल पहिला तिकडे जाऊया. ते अमेझिंग पार्क मध्ये ते काय बोलतात त्याला, मिरर. बघूया काय ते जाऊन बघूया. तर भेटतो तुम्हाला बाहेर जाऊन. बाहेर जा.